फ्रेंड्स, नमस्कार. मी कविता. माझ्या MKR रेसिपी चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला व्हेज तवा पनीर पिझ्झा दाखवणार आहे. चला तर मग पाहूया. आणि माझ्या रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पिझ्झासाठी मी एक टोमॅटो कापून घेतलाय. टोमॅटोच्या मी बिया काढून घेतल्या त्यातल्या. पनीर घेतलंय थोडंसं 200 ग्रॅम आहे. कांदा एक घेतलाय, त्याचे स्लाइस असे छोटे छोटे करून घेतले आहेत. शिमला मिरची घेतली छोटी करून आणि कॉर्न घेतले थोडे. पिझ्झा रोटी घेतली आहे मी मोझरेला चीज घेतलंय थोडंसं. ऑर्गॅनो मी थोडासा घेणार आहे. चिली फ्लेक्स थोडासा घेणार आहे आणि पिझ्झा सॉस मी थोडासा घेणार आहे. मी पनीर आणि शिमला मिरची अर्ध्या मिनिटासाठी मी तेलात थोडं परतून घेणार आहे. ही पनीर आणि शिमला मिरची अर्ध्या मिनिटासाठी तेलात थोडीशी परतून घेतली आहे. थोडंसं सॉफ्ट करायचं आहे, जास्त नाही त्याला करायचं आहे नरम. आता आपण पिझ्झाचा बेस तयार करूया. त्यासाठी आपण पिझ्झा सॉस लावून घेऊया. आता आपण त्याच्यावरती मोझरेला चीज टाकूया. आता आपण कांदा लावूया. कॉर्न लावूया. आता शिमला मिरची लावूया. आता पनीर लावूया. आता आपण टोमॅटो लावून घेऊया. आपण थोडंसं मीठ टाकायचं आहे वरून, असं चिमूटभर, जास्त टाकायचं नाही. पिझ्झा सॉसला वगैरे मीठ असतं. आता मी थोडासा ऑर्गॅनो टाकते. आपण थोडंसं चिली फ्लेक्स टाकूया. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल आणि सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आता आपण वरून मोझरेला चीज टाकूया. मी मीडियम फ्लेमवरती तवा गरम करत ठेवला आहे. त्याला मी तेल लावून घेते. आता आपण हे पिझ्झाचं हे बेस बनवून घेतलाय तो त्याच्यावरती ठेवूया तव्यावरती. साईडने जरा तेल सोडून घेऊया आणि हे 7-8 मिनिटासाठी आपण झाकण लावून ठेवायचं. आपला पिझ्झा तयार आहे. चीज आपलं छानपैकी मेल्ट झालं आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.